सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागल्याची चर्चा समोर येते। बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल होता। अटकपूर्व जामीन सुद्धा मंजूर न होताच प्रवेश होणार अशी चर्चा होती। भाजपवरती प्रचंड टीका होऊ लागल्यानं आता प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळते। आज मुंबईमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार होता। संजय राऊत यांनी एक्स वरती पोस्ट केल्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती आणि त्यातच आता राजवाड्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लागतोय का, अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अखेर बागुल आणि त्याचबरोबरीनं राजवाड्यांचा प्रवेश रखडणार का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर सुनील बागुल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, तर मामा राजवाडे हे महानगर प्रमुख आहेत। विशेष म्हणजे त्यांच्यावरती 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये दरोडा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा हा दाखल झाला होता। तेव्हा त्यानंतर पोलीस देखील त्याचा शोध घेत होते। विशेष म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी देखील त्यांनी न्यायालयामध्ये धावही घेतलेली होती आणि असं असताना दुसरीकडे आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे होते। आपण बघितलं तर सकाळी संजय राऊत यांनी देखील ट्विट हे केलं होतं आणि या सर्व घडामोडींवरती त्यांनी टीका देखील केली होती। यासोबतच काही वेळापूर्वीच ठाकरेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. सुरेश यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांच्यावर कुठे कारवाईच्या भीतीने ते भाजपमध्ये प्रवेश करता असं म्हटलं होतं। आणि आता जी काही माहिती समोर येते त्यानुसार आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे या दोघांच्याही प्रवेशाला आता ब्रेक हा लागलेला आहे। एकंदरीत ही जी काही टीकेची झोड ही उठलेली आहे, त्यांचे जे काही गुन्हे दाखल झालेत त्यामुळे हा प्रवेश रखडला का अशी देखील आता चर्चा ही सुरू झालेली आहे। बाकी इतरांचे प्रवेश जे आहेत ते थोड्याच वेळात मुंबईमध्ये भाजप कार्यालयामध्ये होणार आहेत। एकंदरीतच आपण बघितलं तर एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये प्रवेशाचा धडाका हा सुरू आहे। रोज भाजपमध्ये प्रवेश होत आहेत आणि त्यातच अशा प्रकारे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा देखील प्रवेश होत होता। टीकेची जोड ही उठली होती, मात्र त्यांच्या प्रवेशाला आता ब्रेक हा लागलाय। आता पुढे सुनील बागुल मामा राजवाडे यांची नक्की काय भूमिका आहे, कारण आता आपण बघितलं तर जिल्हा प्रमुख जे आहेत डी.जी. सुरेश ठाकरे गटाचे त्यांनी म्हटलं आहे की नवीन महानगर प्रमुखाची देखील नियुक्ती आता वरिष्ठ स्तरावरून केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता मामा राजवाड्यांचं देखील पुढचं भवितव्य काय याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।